कसा आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. काय महत्वाचं बोलायचं होतं? माझ्या घरचे तयार नाही होते आणि मी त्यांच्या पुढे नाही जाऊ शकत. 5 वर्ष सोबत आहोत आपण आणि तू आता बोलती की घरचे तयार होत नाहीयेत. मी काय करू केशव? घरचे नाही ऐकत आहे आता. कंटाळले मी सगळ्याला. संपलंय आता सगळं. संपलं? असं कसं संपलं? तू सांग ना घरच्यांना समजून. नाही ऐकत आहे घरचे. ठीक आहे, शांत हो. चिडू नकोस तू. आपण करू काहीतरी. सोड, तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का? सोडून दे माझा विषय. नाही होणार आहे आपलं काही. तुझ्यासाठी असं सगळं सोपं, माझ्यासाठी नाहीये. हे बघ केशव, मी तुला शेवटचं भेटायला आले. आजच्या नंतर मला कॉल मेसेज काहीच करू नको प्लीज. आणि मला त्रास होईल असं काही वागू नकोस. माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा पाहतात आहे. अगं पण मला लेट होतोय, जाते मी आता. काळजी घे स्वतःची. काय झालं रे? आला का भेटून तिला? काय बोलली ती? तिच्या घरचे तिच्यासाठी मुलगा पाहत आहे. संपलं लाभ आहे सगळं. अरे पण 5 वर्ष तुम्ही सोबत आहेत ना, असं कसं संपल? नाही लाभ आहे. 5 वर्षात तिला कधीच कळलं नाही का रे? माझ्याकडे कार नाहीये, बाईक आहे, माझ्याकडे बंगला नाहीये, पत्राचं घर आहे माझं, शेती नाहीये, मला 30,000 पगार आहे फक्त, 1 लाख नाही. 5 वर्षात तिला कधीच नाही समजल्या गोष्टी. आता अचानक तिला सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. नाही रे, असं कसं? तिचं खूप प्रेम होतं तुझ्यावर. बदलली वाला ती. नाही बदलली रे ती. तू कशावरून बोलतो? अरे ती मला कधी भेटायला आली ना, जाताना माझ्याकडे सारखी ओळून पाहिजे. मला तिला आवडायची यार. आज जेव्हा ती गेली ना, ती मला ओळून नाही पाहिजे एकदा पण नाही. मला तेव्हा समजलं तिच्या बाजूने सगळं संपलंय. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मनाचा पात तुला